दाखल झालेत. मागचा अटीतरी झुंज आपण पाहिली होती या सामन्यामधली. आता मॅच सुरू होतोय. इथे मायरा 11 आंबेदचा संघ आहे. कारण तो उल्लेख होणं गरजेचं आहे. कारण यूट्यूबवरती बऱ्याचशा प्रतिक्रिया आणि ज्याने काही विचारलं होतं आंबेदचा सामना कधी आहे. त्याच्यामुळे मायरा 11 आंबेद आणि त्याच्या समोर आहे टीम सुमित 11. या दोन संघादरम्यान मॅच चालू. मॅच स्टार्ट. करणचा पहिला चेंडू तर ऑफस्टम्पच्या बाहेर थोडं खेचलं होतं. जागेवरनं कडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. राहुल आहेत, अमय आहेत, यांनी भरपूर क्रिकेट खेळले. त्याच्यामुळे सांगण्याची गरज नाही. मागचा मॅच जसा पाहिलाय 30च्या वर धावसंख्या पाहिजे. कारण आता दुपारचं सत्र जे चालू झालंय त्याच्यामध्ये कदाचित जास्त धावा जे येतात नेहमीच आपण या मैदानावरती पाहतोय ते पाहता. पहिला चेंडू करणचा निर्धाव. सही का तुम्हारा सर जी, करण गेंदबाजी पर है. बेहतरीन ड्राइव किया, गेंद कवर जोन पर जाती हुई. जब तक गेंद को फील्ड किया जाएगा एक रन के साथ बल्लेबाज दूसरे रन के लिए निकले. रनआउट का मौका बनेगा. देखना अंपायर का क्या निर्णय आएगा. थर्ड अंपायर को बिजी करेंगे अंपायर. और यहां पर निर्णय किसके पक्ष में गिरेगा ये भी देखेंगे. थोडे टेन्शन वाढले, धगधग वाढले. कारण कॉलिंग नव्हतं. ज्यावेळेला चेंडू गेला फील्ड केला गेला. जो नॉस्ट्राईक यांचा फलंदाज होता तो दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेला होता. इथे चेंडू क्लीन गॅदर केलाय नाही केलाय. ज्यावेळेला यष्टांना चेंडू लागलाय त्यावेळेला फलंदाज क्रीजच्या आत आहे बाहेर आहे या सर्व गोष्टी पाहिल्या जाणार. पण मागचा मॅच आपण पाहिलाय जहीरभाई क्लोज होता. म्हणजे त्याचं विश्लेषण करायचं झालं तर विजितनं शेवटच्या क्षणी जे दडपण हाताळलंय त्याच्यामुळे तो मॅच 26-26 जिंकलाय. पण कदाचित तो एक षटकार आल्यानंतर तो रिव्हर्सिवचा प्रयत्न केला गेला. तिथून कदाचित तो अटेम्प्ट जो झाला गेला तिथून मॅच निसटलाय. काय सांगाल. सही कहा सर जी आपने. चूंकि आप इतने बेहतरीन शॉट को अंदाज देते हैं और उसके बाद एक 6 रन के बाद आप रिवर्स खेलने जा रहे हैं. वो बल्लेबाज ने विचारमंद किया होगा कि वो रिवर्स खेला जाए तो 1-2 रन या फिर वो गेंद बाउंड्री लाइन की तरफ चली जाए. मगर वो गेंद जब डॉट आई उसके बाद आप पर प्रेशर बढ़ा और वो प्रेशर से ये मुकाबला वहां पर लेजर टीम ने गवा दिया. मगर यहाँ पर ऐसे क्रिकेट के खेल हमने बहुत देखे हैं. आप क्या कहना चाहेंगे. बरेच सामने म्हणजे सर्वात मोठं उदाहरण तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे आहे. म्हणजे 2007ला ज्यावेळेला भारतानं तो T20चा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा मिसबाने पण असंच केलं होतं. समोर एक कडक स्ट्रोक खेळला होता त्यानंतर त्यानं खेळला होता. आपण स्क्रीनवरती पाहणार आहोत. ज्यावेळेला निर्णय येईल तिसऱ्या पंचांचा तो निर्णय नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. पण मनामध्ये कदाचित फलंदाजाच्या ते द्विधा मनस्थिती असते की आपण बिहाइंड द विकेट खेळूया. जसा रिव्हर्सिवचा प्रयत्न केला गेला पण ते शॉर्ट सिलेक्शन चुकलं. फटक्यांची निवड चुकली आणि निवड चुकल्यामुळे काय झालं या स्पर्धेमध्ये पुढे जाण्याची संधी पण चुकली तुमची हुकली आहे. या सर्व गोष्टी आहेत. थोडंसं क्लोज आहे. चेंडू हातामध्ये आहे न आहे किंवा हातामध्ये चेंडू ज्या वेळेला आला यष्टांना लागला तेव्हा फलंदाज किती दूर किती लांब राहिलाय हे पाहूया. यानंतरचा होणारा मॅच दोन टीम बी रेडी राहा तयार राहा. आपणही MCC विरार जो खेळताना आपण पुढच्या मॅचमध्ये पाहणार आहोत. आणि सायबा 11 आणि MCC विरार दोन टीम कॅप्टन आपण रेडी राहा. निर्णय येईल कारण पुन्हा एकदा तो थोडासा जवळ आहे. क्षण इट्स आउट और नॉट आउटचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. तोपर्यंत आपण चर्चा करूया की कालच्या दिवसामध्ये जसं 3 संघ रामरतन, फोर्ट 11, यंगस्टार पापडी. जो यंगस्टार पापडी गेल्या वर्षी देखील टॉप 6 मध्ये होता तो आता पुन्हा आहे त्या रेसमध्ये आहे. बाकी जर पाहिले तर गेल्या वर्षीचे जे टॉप 6चे होते ते जवळपास स्पर्धेबाहेर गेलेत. त्या मुंबई सम्राट एक आहे जो आता यानंतर कदाचित खेळेल. आजच्या शेड्यूलमध्ये त्याचं नाव आहे जो गेल्या वर्षी आपण ज्याला पाहिलं होतं मुंबई सम्राटच्या संघाला. तिसरं पंच पाहतात निहाळतायत. आज जे संघ खेळणार आहेत
साचोळेचा संघ अजूनही खेळायचा आहे. मुंबई सम्राट आहे. सुमित 11चा संघ खेळतोय. साहेबाचा संघ नंतर खेळणार आहेत. नचिकेत स्पोर्ट्स, कृष्णा स्पोर्ट्स, त्यानंतर कलेशी देवारे 11चा संघ, हुसेन 11, DVCC राजापूर, मसाला 11, NCC पापडी, सोमबाई फायटर गुहागर, सम्राट 11, K11 नालासोपारा, प्रशांत गर्देंचा एक संघ आहे. सही कहा से जी, चूंकि आप दोपहर का क्षेत्र की शुरुआत हो चुकी है और टेनिस के तमाम सितारे भी आएंगे, जिन्हें थोड़ी देर के लगा हम मैदान के अंदर तक पहुंचा देंगे. बघूया ज्यावेळेला काय घडलंय. ज्यावेळेला चेंडू लागलाय त्यावेळेला चेंडू लागलाय, बेल्स डिस्ट्रॉय झाले त्यावेळेला थोडं आपण पाहिलं तर क्लोज आहे. पुन्हा एकदा थोडं मागे जाऊया. रोलन स्क्रीनवरती सर्व दृश्य आपण पाहू शकता. हातामध्ये चेंडू आला, ज्यावेळेला चेंडू लागलाय त्यावेळेला बेल्स डिस्ट्रॉय झाले. त्याच वेळेला निर्णय नाही तिसऱ्या पंचांचा. इट्स OUT आउट. थोडा जस्ट कमी पडलाय त्याच्यामुळे डिवेन लाइफ इधर लास्ट बेहतरीन कवरेज. क्या वो निर्णय को कैच किया, जिसके भी पक्ष में वो निर्णय. देखिए लाइव में आप देख सकते हैं, लाजवाब थ्रो आया. पहले आइटम ने गेंदबाज ने गेंद को कलेक्ट नहीं किया, दूसरे आइटम ने गेंद को कलेक्ट किया और फिर सीधा विकेट पर लगी और बेल जैसे पर उड़ी और बैट थोड़ी सी दूर रह गई और बल्लेबाज को लौटना पड़ा. ये पहला झटका लगता हुआ हमारे 11 टीम के लिए. और आप न्यू बैटर मैदान पर दाखिल हो जाएंगे. बिलकुल आपने सही कहा. कारण DBNचे कॅमेरामॅनची सुद्धा कमाल आहे. कारण योग्य वेळेला कॅमेरा बरोबर त्या दिशेने आला होता आणि ती सर्व दृश्य आपण पाहिली होती. कारण स्क्वेअर ऑफ द विकेट जो कॅमेरा आहे ना, त्या कॅमेराने दृश्य टिपलेत. पायावरचा चेंडू पिक केला, फ्लिक केलं चेंडूला, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, षटकार 6 धावा. सुद्धा त्या पुढे राजेशाही फटका होता बघा. पायावरचा फटका होता. पहिला पिक केलं, थोडस रिस्टवर की पाहिलं आणि त्यावेळेला टायमिंगही पाहिलं. टायमिंग होती, ताकद होती आणि तीच पाहिली होती या फटक्या मागे. चेंडूला पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. सही कहा दुकान जी, क्या बेहतरीन शॉट खेला हमारे. अगली गेंद के तैयार. फिर हल्का सा खेला, गेंद पॉइंट के क्षेत्र में जाती हुई. जब तक खिलाड़ी गेंद को फिल कर पाएंगे, एक रन के साथ हमें 8 रनों पर जाकर पहुंचेंगे. टीम को 7 रनों पर और टीम को पहुंचाएंगे 8 रनों पर. एक विकेट जरूर गंवाया. पहला ओवर प्रगति में चलता हुआ करण गेंदबाजी पर है. और क्या वो शॉट था, रिक्स लेकर वो शॉट को खेला था. अगर गेंद बल्ली पर नहीं आती तो वहां पर अमय को भी लौटना पड़ जाता. वो ऐसा डिसीजन था, हमारे तक आ जाता. मगर अगली गेंद है इस मैदान पर. अभिषेक स्ट्राइक पर. अगली गेंद खेलते तैयार. अच्छी गेंद थी, ड्राइव किया लॉन्ग ऑन के डिसीजन पर. जब तक गेंद को फिल किया जाएगा, एक रन पूरा करेंगे अभिषेक. एक रन के साथ स्कोर को पहुंचाएंगे 9. और तुम्हारे साथ जी, आज दोपहर के क्षेत्र के बाद बड़े टेनिसों के सितारे देखेंगे. जैसे आपने कहा, मुंबई महाराष्ट्र के तमाम बड़े बड़े सितारे आएंगे. उसके बाद आज भिवंडी के तमाम सितारे भी हमें इस मैदान पर देखने को मिलेंगे. जसं आपण एक एक संघ दाखवले, नक्कीच आपण चर्चा करत होतो. तसं आंबेडचा संघ खेळतोय, जो आता बॅटिंग करतोय. मायरा 11 आंबेड स्वीप केला, पुढे गेला, थोडंसं वाकवलं होतं, तर गॅप शोधू शकले नाहीये. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव या चेंडूवरती. पूर्ण गुडघ्याला थोडं वापरलं होतं, स्वीप केलं होतं. सुरुवात सनसनाटी झाली होती. पहिल्या चेंडूवरती धावबाद झाला होता आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर धावबाद आपण पाहिला होता. एक षटकार पाहिला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 1 गडी बाद 10.
और अच्छी गेंदबाजी, उसके बाद एक विकेट रनआउट के रूप में गिरा, एक सिक्सर इस मैदान पर हमने देखा। और एक बेहतरीन शुरुआत हुई है 5वें मुकाबले की। आप देख रहे हैं अगली गेंद अमय के लिए, अच्छी गेंद, बेहतरीन गैप में खेला, एक्स्ट्रा कवर दिशा में गेंद चली जाएगी, बाउंड्री लेने के बाद 4 रन के लिए फरार। अमय के बल्ले से आया एक लाजवाब चौका, कमांडी जाए। बॅटमधनं हा चौकार बघा, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, जी बॅकलिप वर जाते आणि जी खाली येण्याचा जो स्पीड आहे ना बॅक फ्लोचा, त्याच्यामुळे त्या बॅट स्विंग जी होते त्या बॅट फ्लोमुळे हा चेंडू कव्हरच्या दिशेने गेला, वेगाने गेला। चौकाराचा हा फटका आपण पाहिला आहे तो अमेशच्या बॅटमधनं। धावा झाल्या धापल कवरती 14 1.1 षटकांचा खेळ झालाय। फुल टॉस बॉल बॅक टू द बॉलर, पण वर आहे वर आहे वर आहे, त्याच्यामुळे कमरेच्या वर हा चेंडू हाताला गेलाय। नो नो चेंडूचा इशारा, एक इशारा झालाय नोचा आणि नंतर येणार आहे गोल गोल दे घुमा के खेलने का मौका, नो आणि त्यानंतर फ्री। सही कहा सर जी आपने, हमें के बाद एक सुनहरी मौका आया, सचिन बैकअप कर पाएंगे, अगली गेंद कर तैयार, इसको जाकर पता हुआ 15। अगली गेंद बेहतरीन गेंद थी, जल में हेलीकॉप्टर घुमाना चाहते थे मगर जमीन शेयर करते हुए लॉन्ग ऑन रिजर्व पर गेंद आती हुई, जब तक इनको फील्ड किया जाएगा थ्रो जाएगा गेंदबाज के हाथों में, 2 रन पूरे कर जाएंगे दोनों बैटर, इसको जाकर पहुंचेगा 17। तो कौन सर जी वहां पर देखिए फील्ड की गेंद पर गेंदबाज लाजवाब अंदाज में ब्लॉकर में प्रयास कर रहे हैं और बल्लेबाजों को खुलने का मौका नहीं मिल रहा है, क्या कहना चाहेंगे? पूर्णपणे यॉर्कर डिलिव्हरी ती, पण जसं ते बॉटमहँडचा वापर करतात म्हणजे थोडा बॉडी थोडी मागे जाते, बॉटमहँडचा वापरही केला जातोय, त्याच्यामुळे खोलवा टप्प्याच्या चेंडूला सुद्धा त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले अमेनं। चांगली गोलंदाजी सचिनही करतायत, खोलवा टप्प्याचा चेंडू हाताळला होता मागचा। धावा आहे धापलकावरती 17 1.2 षटकांचा खेळ पूर्ण होत असताना स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा सज्ज होत आहे अमय। ऑन साईडला स्लॉक करायचं होता चेंडू, डीप वरती फील्ड केलं गेलंय, एकच धाव या चेंडूवरती, पूर्ण एका धावेने स्कोर जाऊन पोहोचेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 18। 9 चेंडूचा खेळ झाला, 9 चेंडूमध्ये 18 धावा आतापर्यंत आल्यात। 9 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहेत, अजून 18 झाले तर 36, अजून 9 झाले तर 27। सही कहा तो सर जी, इस मैदान पर अभिषेक खेलने तैयार है, सचिन गेंदबाजी कर रहे हैं, पॉइंट है शॉर्ट गली दिसंबर एक खिलाड़ी। अगली गेंद अमय का अभिषेक खिलाती हुई, फटासी लंगों पर खेला है खिलाड़ी है मगर गेंद लॉन्च में जब तक इनको समझ के फील कर पाएंगे 1 ही रन से संतोष होंगे दोनों खिलाड़ी। यहाँ पर दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ सचिन द्वारा टीम की रन संख्या जाकर पहुंची हुई इस मैदान पर। अभी बात की जाए तो 19 रनों पर तो सर जी आने वाली 8 गेंदों का खेल है, और आपने सही कहा कि यहाँ पर 16 से 15 रन बनेंगे तो एक फाइटिंग स्कोर इस मैदान पर देखने को मिल जाएगा। न होईल म्हणजे तिच्या पारची धावसंख्या कुठलीही आव्हानात्मक ठरू शकेल। ड्राईव्ह करतोय शेवटच्या क्षणी पहिला फटका थोडासा मॅन केला, ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये फील्ड केलं गेलं या चेंडूला, 2 धावा सेन्सेबल। बघा ज्यावेळेला गरज आहे त्यावेळेला मोठा फटका षटकार केला, ऑफ स्टंपच्या बाहेर एक लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह केला जो चौकार आला, त्यानंतर पाहिलं तर थोडासा ब्लॉक येतो की ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा वाईड यॉर्कर येतो की काय, त्यावेळेला ऑफ ड्राईव्ह केलाय, बॉलच्या मेरिटवरती खेळतात, 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचेल तो 21। सही का 26। आखिरी गेंद टॉस ऑन साइड खेलना चाहता है, बैट का थ्रो लगा, गेंद फाइनल क्षेत्र में ट्रैवल होती हुई शॉट फाइनल पर, और 1 रन के साथ 2 ओवर का खेल समाप्त, रन संख्या 22, 1 विकेट के नुकसान पर। आने वाली 6 गेंदों की कहानी क्या होगी मगर काम जाए दोस्तों, बने रहिए हमारे साथ, हम चलेंगे हमारे डीजे ऑपरेटर का, फिर आते हैं सीधा। चलिए आइए, 6 गेंदों का खेल आना बाकी है। अमय गेंद को चेक कर रहे हैं मगर आखिरी गेंद नील आएंगे गेंदबाजी पर। आखिरी 6 गेंदें लेकर कप्तान ने जवाबदारी नील पर दी है मगर वाकई में अब रन संख्या बनी है 22, 22, 1 विकेट के नुकसान पर। और आने वाली 6 गेंदों पर क्या होगा क्या नहीं, ये सुनाने के लिए माइक्रोफोन पर है हमारे तुकान सर जी, हम उनके साथ जुड़ जाएंगे कॉम बॉक्स में। तुकान सर जी क्या कहना चाहेंगे? 2 षटकांचा खेळ संपला, 11ची सरासरी आहे आणि जसा प्रोजेक्टेड स्कोर इथून दिसतोय 11च्या सरासरीने 33, आपण म्हटलं होतं 33 आणि 36 मध्ये 3चा जो गॅप आहे तो भरण्याचा प्रयत्न बॅटिंग संघ करणार, आणि 33 आणि 27 मध्ये 6चा गॅप आहे तो आता बॉलर भरणार, त्याच्यामुळे शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नील। अमय 18 वरती बॅटिंग करतात, अभिषेक 2 वरती बॅटिंग करतात। पहिल्या चेंडूचा त्या धावानंतर एक पार्टनरशिप, एक भागीदारी सचले।
आकोटाप्याचा चेंडू आहे, पूल केलाय, मिस टाइम झालाय, क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली टिपलाय झेल. एक इनिंग हमेशी 18 धावांची खेळी आली आहे संपुष्टात. जो फटक्यामधली ताकद जी जनरेट करायची होती किंवा ताकद यायला होती ते ताकद कमी पडली. नवीन फलंदाज मैदानावरती संकेत. शेवटचे 5 चेंडू आहेत. मैंने कहा ना 27 और 36 के बीच का ये लढाई. गोलंदाज 27 वरती धावणार, फलंदाज 36 पर्यंत. धावा धावावरती 22. ऑफ स्टॉपच्या बाहेर उचली मिळणारा कट करायचा होता पण लेट झाला. त्यांना बॅकफूटला गेलं होतं, कट करायचा होता पण बघा थोडा उशीर झाला. नील यांचा चेंडू बघा वेगानं कट करायचा होता पण थोडंसं लेट झालं. त्यामुळे चेंडू निर्धाव चेंडू, पहिले 2 चेंडू 1 विकेट आणि त्यानंतर आला डॉट बॉल. सही दिया, बेहतरीन गेंदबाजी नील द्वारा इस मैदान पर. अब न्यू बैटर गए हैं संकेत, मगर इस मैदान पर संकेत को अपनी टीम के संकेत बजाना होगा मैदान पर. नीला अगली गेंद फेंकता या राइट नंबर से गेंदबाजी होती हुई. स्टंपर गेंद थी, आउटसाइड पर गेंद को खेला, गेंद हवा में मगर खिलाड़ी के हाथों में जाकर छुप जाएगी. नील को और एक सफलता, बल्लेबाज कौन? देव असं म्हणावं लागेल की पहिल्या त्या सुरुवातीनंतर आता कोणाच्या बाजूने चाललाय. संकेत हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता पण जसा फटका खेळला बघा थोडा लांब होता चेंडू, तुम्ही लांब राहिले त्याच्यामुळे पुन्हा तेच पाहायला मिळालं. तितका डिस्टन्स तितका अंतर चेंडू नाही गाठू शकला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी हा झेल टिपला. यावेळेला तुम्ही दुरून खेळता लांबून खेळता कदाचित तेच घडतं. आताही तेच झालंय, थोडंसं लांबून खेळलं गेलं. कौतुक नीलचं सुद्धा व्हायला हवं कारण 2 षटकामध्ये धावा आल्या त्या 22. 11ची सरासरी होती. फार अपेक्षेने आशेने आणि विश्वासानं चेंडू त्यांच्या हातामध्ये दिला होता कर्णधाराने. तो विश्वास जी अपेक्षा त्यांनी योजली होती किंवा जो विश्वास दाखवला होता तो आतापर्यंत सार्थ ठरवतात. ऋषिकेश नवीन फलंदाज, 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आकोटाप्याचा चेंडू तर पोझिशन मध्ये आले, पूल करायचा होता तितकी ताकद नाही. 1 धाव चेंडूवरती पूर्ण 2 धावा. हे चेंडूवरती पूर्ण 3ऱ्या धावेचा प्रयत्न. बहुधा स्ट्राईक पाहिजे की नाही काय घडलंय पण कहाणी तीच आहे. अभिषेक की ऋषिकेश एकाला परत जावं लागणार आणि ते परत जावं लागतंय. 2 धावा पूर्ण झाल्यात पण धावा 2 तंबूच्या दिशेने. अभिषेक चेंडूला बॅटला थोडा वरच्या बाजूला चेंडू लागला, स्क्वेअर लेग रिझन मध्ये जातोय. 2 धावा पूर्ण झाल्या होत्या पण स्ट्राईक साठी कदाचित अभिषेक डेस्परेट होते. स्ट्राईक त्यांना पाहिजे होता पण आता नुकतेच ऋषिकेश आले, त्यांनाही स्ट्राईक पाहिजे. 2 चेंडूचा खेळ आहे. 24 स्टंप वरनं गेलाय की काय? स्टंप वरनं बिलकुल पंचाने इशारा केलाय, फेअर डिलिव्हरी आहे त्याच्यामुळे हा डॉट बॉल आलाय. हा निर्धाव चेंडू आलाय. एक मी म्हटलं होतं की 36 की 27 22 धावा झाल्या होत्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा धाबावरती 24. सही गेंदबाजी, खिलाफ जवाब. कप्तान ने जो जवाबदारी दी थी उसको निभाते हुए नील अगली गेंद फेंकने तैयार. स्टंप पर गेंद ऑन साइड खेलने से बैट का टो लगा, गेंद फाइनल के बाद ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर देंगे. विकेट कीपर ने आप गलती किया, रनआउट का मौका मिलेगा क्या?
और इस 2 रन के साथ स्कोर 26 रनों पर जाता हुआ हमने 36 का मांग की थी, मगर यहाँ पर 26 बने हैं, मगर 27 का टारगेट कौन से अंदाज में पूरा किया जाएगा। चलिए नेक्स्ट मैच के दोनों टीम कप्तान टॉस के लिए आ जाए और चलेंगे, हमारे डीजे ऑपरेटर को देंगे एक मौका, फिर आएंगे हमारे टॉस की तरफ। अठरा धावांची पाहिली होती, पण अमेयचं बाद होणं आणि तिथून लागलेली थोडीशी उतरती कळा 2 षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये आल्यात 4 धावा, एक एक्स्ट्राच आहे त्याच्यामध्ये। ऋषिकेशची 4 धावांची खेळी आपण पाहिली, 2 धावा अभिषेकच्याही नावावरती आहेत। पण असं म्हणावं लागेल की टीमनं खास करून सुमित 11 टीमनं थोडंसं कमबॅक केलेलं आहे। शेवटच्या षटकामध्ये 2 षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या आणि शेवटचं षटक जे आलं ते शेवटच्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्यात। 27 बनल्या नाही, पण 27चा पाठलाग करावा लागणार आहे। स्कोर आपण बॉलिंग वरती नजर टाकूया। गोलंदाजी पहिली 2 षटकं, करणचं 10 धावांचं षटक, सचिनचं 12 धावांचं षटक, पण तिसरं नील आला आणि नीलनं सुंदर गोलंदाजी दाखवली, 2 विकेट घेतले, फक्त 4 धावा खर्च केल्या आणि हा स्कोर बोर्ड सीमित ठेवलाय। वॅगन व्हील जरी पाहिलं ना तरी आपल्याला दिसून येईल, जो एक चौकार कव्हरच्या दिशेने आला, एक षटकार जो मिडविकेटच्या डोक्यावरनं ठोकला, त्या व्यतिरिक्त म्हणजे 2 मोठे फटके आले, त्या व्यतिरिक्त तितकी आश्वासक फलंदाजी झाली नाही। एक फक्त जमेची बाजू होती, ती 18 धावांची खेळी बाकी नाहीये। पुढचा मॅच सायबा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत तर MCC विरार। सदा दोन्ही कर्णधार आपल्याला पुकार दिली गेली, आपण टॉस साठी या। 27 का पीछा कैसा होगा, एक ब्रेक के बाद यू जाएंगे यू आएंगे, कमांड दीजिए। क्रीडामंडळाचे वरिष्ठ सदस्य त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस MCC ने जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले। गणेश आहेत आणि गेल्या वर्षी याच खेळाडूंना आपण पाहिलं होतं, ज्यावेळेला फायनलची ट्रॉफी, इतक्या वर्षाचं स्वप्न डोळ्यामध्ये आलेले ते आनंदश्रू आपण गेल्या वर्षी पाहिलं होतं। कारण इतकं वर्ष खेळल्यानंतर जी ट्रॉफी जिंकण्याचं जे स्वप्न होतं ते गेल्या वर्षी MCC विरारचं खऱ्या अर्थानं गणेश यांचं देखील पूर्ण झालं होतं। त्यामुळे ते खेळतील पुढच्या मॅचमध्ये, पण हा मॅच चालू आहे। हा मॅच भले धावा नाही झाल्यात, पण 27 नेहमी मी सांगतो की सतावणारी असते, त्याच्यामुळे ज्यावेळेला धावांचा पाठलाग होईल त्यावेळेला मजा येईल। 18 चेंडू आणि 27 एका ऐकूया धून आणि येऊया मॅच लावायची सुरुवात। पाठलाग करतोय टीम सुमित 11। सुमार सर जी, अब 27 का पीछा करने के लिए सुमित 11 आई है, और वाकई में जैसे आपने कहा ना कि ये जो रन संख्या 27 ये सताने वाली है, क्योंकि हमने पहले दिन से देखा 14, 16, 17, 18, फिर लास्ट 25, कितना सताई हमें ये 5 दिन में, मगर आज का 6ठा दिन है। क्या ये 27 रन संख्या आज भी हमें सताती हुई नजर आएगी? कालचा दिवसही त्याला अपवाद नव्हता, म्हणजे कालच्या दिवसामध्ये सुद्धा 22चा संघर्ष आपण पाहिलाय, 26चाही संघर्ष पाहिलाय, त्याच्यामुळे हाही सामना त्या दिशेला जाऊ शकतो। सुरुवात कशी होते त्याच्यावरती बरंच डिपेंड आहे। स्ट्रायकर एंडला प्रशांत, नॉन स्ट्राईक एंडला वासू। अकोटप्याचा चेंडू होता, शॉटॉम पूलचा फटका कनेक्ट आला नाहीये, डीप वर क्षेत्ररक्षक मेघाने चेंडू पर्यंत आल्यात, एकच धाव, एक धाव या चेंडूवरती पूर्ण, एका धावाने स्कोर सुरुवात झालेली आहे। 27चा पाठलाग आहे, पहिल्या षटक हाताळण्यासाठी राहुल जफाल विश्वासानं त्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय। कदाचित बॅटिंग मध्ये कमी पडले, पण आता गोलंदाजीमध्ये त्याची कसर भरून काढण्याचा प्रयत्न करतील। सही का सर जी, राहुल गेंदबाजी पर है, ऑफ स्टंप पर आए, गेंद को खेला स्क्वायर के क्षेत्र में, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा। एक रन के साथ बल्लेबाज ने अपना खाता खोला है, मंजिल अब तो दूर है,
25 रनों की दरकार है, 16 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। ये 5वां मुकाबला आप देख रहे हैं डीबीएन लाइव पे, तमाम दर्शक हमें घर बैठ कर देख रहे हैं, उनका भी हम करेंगे स्वागत, हमारी तमाम जनताओं का करेंगे हम स्वागत। एक बड़ा मुकाबला है और दोपहर के बाद तुकाम सर जी इस मैदान पर बहुत ही बेहतरीन जनताओं का मेला लगता हुआ नजर आएगा। आउट साइड पर खेलना चाहते हैं और बेहतरीन शॉट है, कड़क आवाज है, गेंद जाएगी सीमा रेखा बाहर, लॉन्ग ऑन मारने के बाद 6 रन कमांडीज है। प्रशांत यांच्या बॅटमधनं सिक्सर, बॅटचं फेस जर पाहिलं तर पूर्ण आलं होतं, समोर आलं होतं आणि बरोबर लॉंग ऑनच्या डोक्यावरनं हा षटकार। सही कहा तुकाम सर जी, 261वां सिक्सर आया इस टूर्नामेंट का, क्या बेहतरीन बल्लेबाजी का जलवा होता हुआ, यही टूर्नामेंट की खास बात है। हर चीज इस डीबीएन लाइव के द्वारा कैच की जाती हुई, कितने सिक्सर, कितने चौके, कितने रन बने आज के दिन में, ये बताया जाएगा आज की शाम में। और वाकई में हर दिन डीबीएन लाइव अपना प्रश्न करी और वहाँ पर में ऊपर वाला उन्हें नवाजता हुआ नजर आ रहा है। हम तो चाहेंगे कि ऐसे ही कार्य करते रहे और ऊपर वाला उन्हें नवाजता रहे। तो जी क्या कहना चाहेंगे? बिल्कुल कॉन्सन्ट्रेशन पाहिजे तुमचं, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही खेळत असताना सुद्धा ते कॉन्सन्ट्रेशनची आवश्यकता असते, ते तुमच्या कॅमेरामॅननं राखायचं आहे, स्कोअर अपडेटरनं राखायचं आहे आणि समालोचकांना तर ते राखायचंच असतं, कारण तुम्ही समोरचं जे दृश्य जर मिस केलं तर ते पुन्हा एकदा चित्रित करता येणार नाही। धावा धापलकावरती 8-3 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत। ऑफस्टंपच्या बाहेर काय थोडासा एज लागलाय की काय, कारण जसा चेहऱ्यावरती जी हवा होती ना, खास करून गोलंदाज राहुलच्या, ते वाटत होतं थोडासा स्पर्श झाला की काय, पण डॉट बॉल। सही कहा तुकाम जी, और बल्ले पर गेंद लगकर विकेट कीपर के दस्ता में कर दी, भाग्यशाली गए प्रशांत, अगली गेंद के तैयार। अच्छा शॉट है, रिवर्स खेलने का, गेंद हवा में, खिलाड़ी उसका प्रयास कर रहे हैं, हाथ पर लगी गेंद जमीन को धरती होती हुई और 2 रन निकालने का दोनों बल्लेबाजों को मौका मिलता हुआ, इसको डबल अंकों पर जाकर पहुंच जाएगा 10 रनों पर। अब 13 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है और 13 गेंदों में बनाने इस मैदान पर अभी भी 17 रन। तो कौन सा जी मंजिल अभी भी दूर है, गहरा अंधेरा है, मगर बल्लेबाजों को इस मैदान पर अपने समय इस मैदान पर बिताना होगा और गेंदबाज जब अच्छी गेंदबाजी कर रहा है तो खिलाड़ी को साथ देना होता है। क्या कहना चाहेंगे? साथ देण्याची आवश्यकता थी, 2 वेळा कदाचित ते साथ नाही लाभले, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं चेंडूला, गली क्षेत्रामधनं पॉईंट पर्यंत जातोय, बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये या चेंडूला फील्ड केलं गेलं, एक धावे चेंडूवरती। पूर्ण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत त्या 11, 1-1-11। जो मोमेंटम शेवटच्या षटकामध्ये ज्या 4 धावा आल्या, शिफ्ट झाला होता, तो खास करून सुमित 11 कडनं तो कायम आहे पहिल्या षटकापर्यंत, पण हे बदलायला वेळ लागणार नाहीये, कारण वेळ बदलायला वेळ लागत नाहीये, थोडा वेळ झाले। डीजेसी गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया। 12 चेंडूचा खेळ आहे आणि 16 करायच्या, 12 चेंडू 16 धावा। संपलाय, धावा धापलकावरती 1-1-11, 11 धावा धापलकावरती आहेत। गोलंदाजसाठी आता गोलंदाज अभिषेक, स्ट्रायकर एंडला प्रशांत, ज्याच्या बॅटमधनं एक मोठा फटका षटकार जो आपण पाहिलाय। 12-16, 12 चेंडू 16। बरेच मला सांगतात की 16-12 वाला खेळ असतो, आता 12-16 वाला खेळ आहे। हा कोटामध्ये चेंडू आहे, गॅपमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक नाहीये, जोपर्यंत मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फील्ड करले, 1 धावे चेंडू होती, पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा आरामात त्या पूर्ण केल्या या 2 धावांनी स्कोअर जाऊन पोहोचते 13-13। अर्धा पल्ला जवळपास झालाय, अर्धा बाकी आहेत, 13 बनल्यात, 14 अजून बनवायचे आहेत, 11 चेंडू आणि धावा करायचे त्या 14। सही कहा सर जी आपने, 11 गेंदे और 14 रनों की दरकार है। प्रशांत स्ट्राइक पर है, अभिषेक गेंदबाजी पर है, राइट हैंड से गेंदबाजी करने तैयार। 11 गेंदे 14 रनों की दरकार।
स्टंपर गेंद की लेट कट कर दिया, विकेट की मैंने बेहतरीन गेंद को कलेक्ट किया, रन का मौका है, बार बार बच गए। आज तो मैं कहूंगा तुकान सर जी कि अभी से यहाँ पर प्रशांत कुछ लक्ष्य लेकर आए, बार बार दूसरी बार बचे। प्रशांत सर जी क्या कहना चाहेंगे आप? बिलकुल, म्हणजे जसा आपला लक पेन के चलिए तसा थोडं नशीब त्याच्या बाजूने आहे। एकदा दोन वेळा झेल सुट्टा, आता धावायची संधी होती, समोर 3 यष्ट्या होत्या, 3 स्टंप होत्या, त्या 3 स्टंपवरती नेम मारायचा होता, पण बऱ्यावेळेला असतो म्हणजे मुंबई क्रिकेटच्या भाषेमध्ये सांगायचं तर बाबा दही खाऊन आलाय का, असंही असतं, हे ज्या वेळेला नशीब त्याच्या बाजूने असतं तसंही घडलंय। हा धावा आहे धापलकावरती, 10 चेंडूचा खेळ आहे, 14 धावा, 10-14। आकोटाप्याचा चेंडू आहे, हवे चेंडू 3 वेळा सुदैवी, पण नाही आता सुदैवी ठरणार। यावेळेला झेल टीपला गेलाय, विकेट आलाय, गडी आलाय, गाणे येणार, पहिला विकेट काउंट। मैदान पर बरोबर 13 वरती गाडी थांबले जाहीर भाई, कारण गाणं पण 13 वर थांबलंय, स्कोरबोर्ड पण 13 वर थांबलाय, त्याच्यामुळे हा मॅच पण तसा आहे। 1.3 षटकांचा खेळ मी तुमच्या दिशेने येतोय। धावा आहे धापलकावरती 13, पहिला विकेट ज्यानं षटकार ठोकला होता, 3 वेळा त्याला जीवनदान लाभलं होतं, तो फलंदाज बाद झालाय। त्याचा फायदा काय गोलंदाजाला होईल की दिलेल्या स्टार्टवरती, दिलेल्या सुरुवातीवरती, प्रशांतच्या खेळीवरती आता नवीन आलेले फलंदाज पुन्हा एकदा एक चांगला खेळ करून विजय साकारतील। सही कहा सर जी। सोनू न्यू बैटर मैदान पर दाखिल हो रहे, अभिषेक को एक सफलता मिलती हुई नजर आई है, मगर आप 9 गेंदों का खेल रहना बाकी और 14 रनों की दरकार है। पहली ओवर में 11 रन आपने रूटे थे, उसके बाद आपकी दिमाग की बत्ती को जलाकर बल्लेबाजी करना था, मगर ये क्रिकेट का खेल है ना, अगर मगर नहीं चलता है, करना है तो अभी करना है, वरना फिर एक इंतजारों की घड़ी गेंदी पड़ती है। सोनू की लगनी गेंद अभिषेक द्वारा, अब स्टंपर थी मगर लेग का लेकर शॉट छोड़ती हुई गेंद, वाइड का इशारा, ये एक्स्ट्रा गेंद आपको भी तकलीफ देगी, क्योंकि आपने जब 2 गेंदें अच्छी फेंकी है तो उसके बाद आप चौथी गेंद फेंकने जा रहे तो दिशाई गेंद होगी, तो आपको प्रेशर बढ़ता हुआ नजर आएगा सर जी। प्रेशर तर येणारच, कारण तुम्ही अपेक्षा निर्माण केल्यात ना। अभिषेकनं एक चांगला चेंडू हाताळून एक खेळपट्टीवरती स्थिरावलेल्या फलंदाजाला बाद केले, त्याच्यामुळे आता स्क्रीनवरती जसा अभिषेक आहे तसा सोनूही आहे, तसा सोनूवर भरोसा आहे का तसा अभिषेकवर पण भरोसा आहे, त्याच्यामुळे सोनू आहे, अभिषेकही आहे। फटका खेळलाय सोनूने, सांगितलं भरोसा दाखवलाय आणि तो विश्वास भरोसा सार्थ ठरवणारा हा चौकार, 4 धावा। या चौकारने उचलला होता तो फलंदाज सोनूनं। 8 चेंडूचा खेळ आहे, 9 धावांची आवश्यकता। सही कहा सर जी, 8 गेंदें और 9 रनों की दरकार है, मैच अभी भी समाप्त नहीं हुआ। अगली गेंद सोनू की लाती हुई, फिर ऑफ स्टंप पर आकर फाइनली खेलना चाहते थे, बैट और गेंद का संबंध नहीं, कहीं अपने आप से नाराज है, और आपने सही कहा अभिषेक पर भरोसा या फिर सोनू पे भरोसा, मगर कप्तान ने सोनू पर भरोसा बचाया और इस मैदान पर बल्लेबाजी के लिए भेजा है, तो कितना खरे उतरेंगे कप्तान पर ये तो देखना होगा। सोनू 7 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे। पहिला चौकार ठोकून त्याने इरादे स्पष्ट केलेत, पण आता दुसरा चेंडू हाताळून अभिषेकने सुद्धा इथूनही इशारा दिला की मी रेडी आहे, मी तयार आहे। कडक स्ट्रोक, कडक 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 आवाज आला होता, कडक, आणि सरळ गेलाय बेधडक, चेंडू सीमारेषा पार, चौकार। चेंडू पुन्हा एकदा बघू शकता, अभिषेक यांच्या ऑफ स्टंपच्या बाहेर गेला आणि फटका इतका फ्लॅट होता, टो ऑफ द बॅट लागलाय, कडेला लागला होता, टो ऑफ द बॅट, आणि ज्यावेळेला टोला इतका वेगाने लागतो ना मग तो थांबत नाही, चेंडू निघून गेलाय, एका टप्प्यानेची चौकार। त्याच्यामुळे मॅच पण कडक आहे, फटकाही कडक आहे, आणि स्कोरबोर्ड आता जर बघितलं ना जहीरभाई, 2 षटकांचा खेळ संपला तेव्हा आंबेचा संघ जो आहे ना मायरा 11 तो 22 वर होता, आता पाटला करताना सुमित 11चा संघ पण 22 वर आहे।
मागच्या मॅच सारखं आहे, तिथे 19-19 होत्या, इथे 22-22 आहे. शेवटच्या षटकामध्ये पाहिजे 5 धावा. शेवटचं षटक आलं होतं 4 धावांचं. आता बघूया, तिथे विकेटही आले होते, 3 विकेट आले होते. गरज आता त्याची आहे ती मायरा 11 अहमेदला, सुमित 11ला पाहिजे 6 चेंडू 5 धावा. सही कहा सर जी, यहाँ पर सोनू के बल्ले से ये 270वां चौका देखा हमने. शॉर्ट गेंद थी, फिर 4 गेंद जा रही है डीप फाइन लेग पर. ये खिलाड़ी नहीं रोक पाएंगे गेंद को, गेंद निकल जाएगी क्योंकि नारंगी का मैदान है. आउटफील्ड फास्ट है, फाइन लेग बाउंड्री के बाद 4 रन. कमांडी झुंड में तो थरवा ये चौका 271 चौके लगते हुए इस मैदान पर. देखिए अजीब गरीब खेलने गए आपने इस मैदान पर, अच्छा शॉट खेला, उसके बाद 1 रन चाहिए, अभी भी कंपलसरी चेज है. 4 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है और 1 रनों का खेल अभी भी आना बाकी रहेगा. मगर 4 गेंदे इस मैदान पर कौन से अंदाज में फेंकी जाएगी, दौड़ आएगी. 4 गेंदे अच्छी खेल थी, पैरों पर थी, फिर किया गेंद जब तक जाएगी. और सुमित 11 ने इस मुकाबले को जीत लिया. हार्ड लक टीम, हमें टीम अपनी इस टूर्नामेंट में हिस्सा लिया, आपका हम बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं. चलिए नेक्स्ट मैच, जिन्होंने टॉस जीता है एमसीसी 11 टीम विराट, अब मैदान का ताबा ले और साइबा 11 करेंगे पहले बल्लेबाजी और एक बेहतरीन मुकाबला इस मंच पर आएगा. जब तक हम एक छोटा सा ब्रेक के बाद आपके साथ रूबरू हो जाएंगे कॉम बॉक्स में.